आतापर्यंत काही आणि मी म्हणीच बी नसतो. काय करायचं आपल्याला? ऐका, काय करायचं आपल्याला? कीर्तन झाल्यावर जवळ येतात लोक, जवळ येतात, 10-5 रुपये देतात. तुमच्याकडे आहे का पद्धत कीर्तन झाल्यावर बुवाच्या हातात पैसे देणं? आई तुमच्याकडे पद्धत आहे? कीर्तन देतात मग तुमच्याकडे पद्धत आहे का की कीर्तन झाल्यावर बुवाच्या हातात पैसे देणं? आहे का? नाही. मग आजपासून सुरू करा. नाही, आपलं झालं पैशाचं, पण बाया लईच नाराज झाल्या. बाया म्हणाल्या, माय मेला पैसे मागतो आणि आम्ही तर पैसे बी आणले नसू द्या बरं का, पैसे मी सोनं बी देतो. म्हणजे तशी काय अडचणी लगेच नाही कीर्तनानंतर. ऐका, विनोदाचा भाग वजा करा. ऐका, कोणी झोपलं असेल तर त्यांना सांगा मला पेढे वाटतात म्हणून उठवा त्यांना. ऐका, बघा आपल्याला त्या भगवंताचं भजन करायचं, ताड बसा बरं का सगळ्यांनी, एका फ्रेश बसा, फ्रेश भगवंताचं भजन करायचं. आज ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे, आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगासाठी, त्याचं आपल्याला भजन करायचं. सगळ्यांनी हात वरती करा बरं का. करा करा, हात न लागता हात वरती करा. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वरती करा. राहू द्या सकाळपर्यंत. करा हात वरती. केले का? विठोबा शेवटचे आपले 10 ते 15 मिनिटं बाकी आहेत. तेवढे घेतो मी, जास्त वेळ घेतच नसतो. तेवढे घेतो सेवेला पूर्णविराम देतो. ऐका बरं का, प्रत्येक कीर्तनकाराने, मला तरी असं वाटतं प्रत्येक कीर्तनकाराने सध्या जशी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीनुसार प्रत्येक कीर्तनकाराने शेवटचे 10 मिनिटं तरी समाजासाठी दिले पाहिजे. काय वाटतं बाबा? नाही का? समाजासाठी दिलेच पाहिजे. त्या अनुषंगाने मी शेवटचे 10 मिनिटं बोलतच असतो. बघा, आपल्या देशाला 3 स्त्रियांनी घडवलं. ऐका बरं का बाबा, आपल्या देशाला 3 स्त्रियांनी घडवलं. गावाच्या सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी, स्त्रियांनी जो प्रगतीचा आलेख उंचावला ना, त्याचं सगळं श्रेय जातं राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना. बरोबर महाराज? ऐका, माता सीता रावणाच्या बापाला सुद्धा सापडल्या नसत्या. ऐका, माता सीता रावणाच्या बापाला सुद्धा सापडल्या नसत्या, फक्त रावण साधूच्या वेशात आला. ठीक आहे महाराज, माता सीता फसल्या, भावनिक होत्या, फसल्या. अजून एक चुकी केली माता सीतेने. कोणती? लक्ष्मणांची लक्ष्मण रेखा घातली होती ना, ती माता सीतेने ओलांडायला नको होती. ज्या दिवशी लक्ष्मणाने घातलेली लक्ष्मण रेखा माता सीतेने ओलांडली, रावणाने माता सीतेला उचलून गेला. ऐका, आपल्या घराची लक्ष्मण रेखा म्हणजे आपल्या घराचा दरवाजा आहे. आपल्या घराची लक्ष्मण रेखा म्हणजे आपल्या घराचा उंबरठ आहे. आणि ज्या वेळेस मुलींनी, महिलांनी
आधुनिकतेच्या नावाखाली, या जगामध्ये काहीतरी वेगळं कर्तृत्व करून दाखवायच्या नावाखाली ज्यावेळेस आपल्या घराचा उंबरठा म्हणजे आपल्या घराची लक्ष्मण रेखा ओलांडली ना, पुढे रावणाने त्यांना उचलून नेलं. ऐका बाबा, रावणाने माता सीतेला उचलून नेलं, पण माता सीतेला सोडवण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र होते. आता रामचंद्र कुठं दिसत नाही आणि रावण मात्र गल्लीबोळ छिंडताना दिसतात. बरोबर. आज आपली काही ना काहीतरी जबाबदारी. आज जर आपण टीव्ही चालू केली ना, तर टीव्ही मध्ये एक बातमी जी असते ना, ती आपल्याला कॉमन बघायला मिळते, सर्रासपणे बघायला मिळते. एक बातमी ती अशी बातमी असते की आज कुठं ना कुठेतरी अत्याचार झाला, कुठं ना कुठेतरी बलात्कार झाला, आणि लोक काही बोलतात. तो बाबा काही बोलतात, उचलली जीभ लावली टाळला, काही बोलतात. लोक म्हणतात महाराज आम्हाला म्हणतात आज एवढा अत्याचार होत आहेत ना, आज एवढे बलात्कार होतात ना, आज नक्की त्या मुलीच्या कपड्यांचा दोष असेल. काही लोक म्हणतात नाही महाराज, दोष कपड्यांचा नाही, दोष तिच्या वयाचा असेल. काही लोक म्हणतात नाही महाराज, दोष तिच्या वयाचा नाही, दोष तिच्या धर्माचा. नाही रे बाबा, अरे दोष तिच्या धर्माचा नाहीये. ती हिंदू असली तरी तिच्यावर अत्याचार होतोय, ती मुसलमान जरी असली तरी तिच्यावर अत्याचार होतोय, आणि ती ख्रिश्चन जरी असली ना तरी तिच्यावर अत्याचार होतोय. मग दोष तिच्या धर्माचा नाहीये, मग दोष तिच्या वयाचा अजिबात नाही दादा. दोष तिच्या वयाचा नाहीये. आणि ती 8 वर्षाची असली तरी तिच्यावर अत्याचार होतोय, ती 18 वर्षाची असली तरी तिच्यावर अत्याचार होतोय, आणि ती 80 वर्षाची म्हातारी जरी असली ना बाबा तरी तिच्यावर अत्याचार होतोय. मग दोष तिच्या वयाचा नाहीये, दोष तिच्या धर्माचा नाहीये, मग दोष तिच्या कपड्यांचा अजिबात नाही दादा. अरे तिने त्या ठिकाणी वेस्टर्न पॅटर्न साईजचे कपडे घातलेले असले तरी तिच्यावर अत्याचार होतोय. तिने त्या ठिकाणी पंजाबी ड्रेस घातलेला असला तरी तिच्यावर अत्याचार होतोय, आणि तिने नऊवारी साडी जरी घातलेली असली ना बाबा तरी तिच्यावर अत्याचार होतोय. मग दोष तिच्या कपड्यांचा नाहीये, दोष तिच्या वयाचा नाहीये, दोष तिच्या धर्माचा नाहीये, दोष वासनेने भरलेल्या नजरांचा आहे. रस्त्याला चालणारी ही स्त्री माझी आई, माझी बहीण म्हणून आज ही भावना समाजात लोप पावत चालली आहे. त्यामुळे त्याची एवढे दुष्परिणाम आज आपल्याला बघायला मिळणार नाही का. आज आपली काही ना काहीतरी जबाबदारी बाबा, आज आपण आपली जबाबदारी सांभाळली गेली पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, आज आपण धर्माची सेवा केली गेली पाहिजे. धर्माची सेवा झालीच पाहिजे बाबा. मग धर्माची सेवा कुठून होईल? धर्माची सेवा आपण आपल्या घरातून, आपल्या गल्लीतून, आपल्या गावातून, आपल्या तालुक्यातून आपण आपल्या धर्माची सेवा करू शकतो. पण पहिली कुठून सुरू करायची? आपल्या घरातून सुरू करा. आपल्या आईवडिलांची सेवा केली म्हणजे आपल्या धर्माची सेवा होती, आपल्या पांडुरंगाची सेवा होती. पुंडलिकाने काय केलं माहिती आहे तुम्हाला? काय केलं? 28 युगांपासून पांडुरंगाला त्या ठिकाणी उभं करून ठेवलं. कशासाठी? फक्त काय करत होता? फक्त बघून आई वडिलांची सेवा करत होता. आई वडिलांच्या सेवे वा कारे पुण्या कारे पुण्या
आपल्या धर्माचं पालन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं. कशाने मोबदला फेडणार आहात तुम्ही? ऐका, 2-3 वाक्य सांगतो सेवेला पूर्णविराम देतो. ऐका, कशाने मोबदला फेडणार आहात तुम्ही? बाबा, अमृतापेक्षा गोड दूध आपल्या आईने आपल्याला पाजलं. कधी काळी तिच्या आजारपणात, तिच्या म्हातारपणात दुधाचे 2 घोट जर तिच्या ओठाड करता आले ना बाबा, संधी सोडू नका महाराज, संधी सोडू नका. त्याच्या पुढचं वाक्य आहे का, बाबा ती आपल्याला घेऊन रात्र रात्र जागली. तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिने आपल्याला पकडलं, रात्र रात्रभर जागली. कधी काळी तिच्या आजारपणात, तिच्या म्हातारपणात जर एखादी रात्र जागायची संधी आली ना बाबा, संधी सोडू नका बाबा, संधी सोडू नका. त्याच्या पुढचं वाक्य आहे का, महाराज ते आपल्यासाठी रात्रभर जागली असेल, पाऊस येत असेल, गरिबीची परिस्थिती, स्वतः ओल्या जागेत झोपवली, आपल्याला आपल्या मांडीवर घेतलं, आपल्या मांडीवर घेऊन आपल्याला स्वतःला झोपवलं, स्वतः ओल्या जागेत झोपली, रात्र रात्रभर पकडून ठेवलं होती ने. कधी काळी तिच्या आजारपणात, तिच्या म्हातारपणात तिला उचलून जर एखाद्या गाडीमध्ये ठेवण्याची संधी आली, तिला उचलून जर रिक्षामध्ये ठेवण्याची संधी आली ना बाबा, बाबा संधी सोडू नका बाबा, संधी सोडू नका. त्याच्या पुढचं वाक्य ऐका, शेवटचं वाक्य ऐका बाबा, इतकं गोड वाक्य ना बाबा. लहानपणी आपण दिवसातनं 10 वेळेस घाण केली असेल, आपले कपडे घाण केले असतील आपण दिवसातनं 10 वेळेस, तरी तिने 10 वेळेस आपले कपडे बदलले बिना तक्रार. कधीच तक्रार नाही केली, 10 वेळेस तिने कपडे बदलले. कधी काळी तिच्या आजारपणात, तिच्या म्हातारपणात तिच्याकडून जर कपडे घाण झाले असतील, ते कपडे बदलायची लाज वाटू देऊ नका. देवा शपथ सांगतो, जगातील सगळी तीर्थ तिने घाण केलेल्या कपड्यामध्ये तुम्हाला सांगतो. बाबा पुंडलिकाला बघा ना, पांडुरंगाला पंढरपुरात त्या ठिकाणी आणलं बाबा. फक्त विटेवर 28 युगांपासून विटेवर उभं केलं. कशासाठी? कशाने? फक्त आणि फक्त आईवडिलांची सेवा केली. आईवडिलांची जर सेवा केली तर पांडुरंगाला सुद्धा आपण आपल्या घरी काय करू शकतो? आणू शकतो. बाप केवळ काशी, बाप केवळ काशी, बाप केवळ काशी, जाने लगावे दिल काशी, जाने लगावे दिल काशी, कुंडली के पाय मेरे, कुंडली के पाय मेरे, तेरा जवळजवळ आपले कीर्तनाची बरोबर वेळ संपलेली, एवढी मला वेळ भेटली होती. आणि त्या वेळेत मी माझ्यापरीने भगवंताने जशी बुद्धी दिली तशा पद्धतीने तुमच्यासमोर थोडंफार चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या निमित्ताने आपली कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे. आज कीर्तनाला सर्व नामवंत कीर्तनकार, गायक, वादक सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. समाधानजी महाराज असतील, तसेच आम्ही प्रेमाने त्यांना वेगळ्याच नावाने बोलवतो, पण ते मेन जे नाव होतं ना ते आठवत नव्हतं मला. आमचे श्री हरिभक्त पारायण मयूरजी महाराज असतील, तसेच आमच्या इकडे हार्मोनियम किंग आपण ज्यांना म्हणू शकतो. पहिले आपण पेटी बघितली, वा हार्मोनियम किंग आपण ज्यांना असं म्हणू शकतो, भामरे साहेब असतील, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कैलास महाराज या ठिकाणी, भटू महाराज आहेत, सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा उपस्थित आहेत. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ज्ञानेश्वर माऊली होईल, त्याच्यानंतर 2 मिनिटाची मी सूचना देईल, ते सूचना ऐकायची, मग आपल्या आपल्या निवासस्थानी जायचे. ज्ञानेश्वर